हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत नवरीचा आरीवर्क केलेला सुंदर असा ब्लाऊज डिझाईन. तर बघा मैत्रिणींनो, ह्या ब्लाऊजवर बाहीला सुंदर असा वर्क केलेला आहे आणि गळ्याला सुद्धा सुंदर अशी डिझाईन केलेली आहे. तर मैत्रिणींनो, बघा ही डिझाईन आपण तयार करणार आहोत. तर ही डिझाईन पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर इथे आपण ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि याला 4-5 ठिकाणी आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत. कारण आरी वर्क केल्यामुळे कपडा थोडासा जाड होतो, त्यामुळे इथे 4-5 ठिकाणी आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून कपडा घसरणार नाही व गळ्याची डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही. तर आपण जशी गळ्याची डिझाईन आहे तशीच हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना जसा आकार आहे तशी शिलाई मारून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही यासाठी. आणि जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर लगेच आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारल्यावर आपला गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील. कमरपट्टी वेगळी लावण्याची गरज पडणार नाही. कमरेच्या साईडने शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. कपडा व्यवस्थित करूनच शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायचे आहेत. टाचपिन काढून गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडीशी 1/2 इंचाची मार्जिन सोडून आपल्याला इथे कपडा कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल. आणि मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आपण जी शिलाई मारलेली आहे त्याच्या बाहेरच इथे आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत. कट मारून झाल्यावर आपल्याला हा कपडा पलटून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये आपला गळा तयार झालेला आहे. आता इथे गळ्याचा कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा बाहेर येऊ द्यायचा नाही. कपडा व्यवस्थित करून इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यामुळे आपण अस्तरचा कपडा बाहेर येऊ द्यायचा नाही किंवा कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. अगदी सावकाशपणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे.
दोन्ही साईडने आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, नवरीच्या नऊवारीवरील हा सुंदर असा ब्लाऊज डिझाईन आहे. तर हा ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर इथे आपल्याला मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहे. तर शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, दोन्ही साईडचे टक्स एकसारखे आले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही इथे टेपनं मार्किंग करून घ्या आणि नंतरच टक्स टाकून घ्या, जेणेकरून आपले दोन्ही साईडचे टक्स एकसारखे येतील. आणि बघा मैत्रिणींनो, आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. फक्त 5 मिनिटामध्ये आपली सुंदर अशी डिझाईनही तयार झालेली आहे. आणि हा ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर या ब्लाऊजचा असा लुक आलेला आहे. आणि मैत्रिणींनो, बघा, बाहीलाही सुंदर असा आरीवर्क डिझाईन केलेली आहे. आणि ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.